प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 संजीव पुरी. प्रश्न दुसरा, वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनास उपयुक्त पेशी घटक कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हरित लवक. प्रश्न तिसरा, आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शाहूवाडी. प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर विक्रम साराभाई. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हाजरा धबधबा. प्रश्न क्रमांक 6वा, संपूर्ण जगभरात कितवा सर्वात मोठा बाजार भारतीय शेअर बाजार ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 5वा. प्रश्न क्रमांक 7वा, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर. प्रश्न क्रमांक 8वा, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 9वा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लिओन. प्रश्न क्रमांक 10वा, पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अक्षवृत्ते. क्रमांक 11वा, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे डॅश डॅश आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रवाळ बेटे. प्रश्न क्रमांक 12वा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जव्हार. प्रश्न क्रमांक 15वा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 16वा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नुकताच कोणता देश नवीन सदस्य बनला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्पेन. प्रश्न क्रमांक 16वा, वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पालघर. प्रश्न क्रमांक 17वा, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इंदिरा पॉईंट. प्रश्न क्रमांक 19, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाग नदी. प्रश्न क्रमांक 18वा, चंद्र ध्रुवीय शोध मोहीम लुपेक्स कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था राबविण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत आणि जपान. प्रश्न क्रमांक 20, सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 28 आणि 8. प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम नक्कीच पोहोचतील. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मलेरिया. प्रश्न क्रमांक 22, कोणता पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पद्मविभूषण. प्रश्न क्रमांक 23, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नारायण लोखंडे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 14 जून. प्रश्न क्रमांक 25, 2025-24-25 वर्षासाठीचा किती लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 47.66.